12 मार्चला ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढलेला होता. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तिथं आले होते. 2 दिवसात शासन शेतकऱ्यांना मदत करण्याबद्दल घोषणा करेल असं सांगितलेलं होतं. परंतु ती काही मदत जाहीर झाली नाही. आम्ही सांगितलं 2च काय 10 दिवस आम्ही थांबतो आणि म्हणून आम्ही दिवस निवडला 23 मार्च, ज्या दिवशी भगतसिंगांचा शहादत दिवस आहे. आणि या भगतसिंगांच्या स्मृती दिनादिवशी कोकणातला शेतकरी बऱ्याच वर्षानंतर आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय. ज्या सरकारनं त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं, बेदखल केलं, त्या सरकारवरचा रोष व्यक्त करण्यासाठी म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करून रोखून धरायचा निर्णय 12 मार्चलाच आम्ही पालकमंत्र्यांच्या मार्फत सरकारला कळवलेला होता. 10 दिवस थांबलो आम्ही, परंतु निर्णय काय अजून झालेला नाही आहे. म्हणून ठरलेलं आंदोलन हे 23 मार्चला सकाळी 10:30 वाजता नांदगाव तिट्याला होणार म्हणजे होणार. मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो शेतकरी रोखून धरतील आणि जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, हा आमचा निर्धार. एक आंदोलन ओरोसला झालेलं होतं. आंदोलन करत असताना काही स्ट्रॅटेजी असते. कमी श्रमामध्ये व्यवस्थेला विटीस धरणं हे बघावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा शिकवलेला आहे. नांदगाव तिट्टा असा आहे की सगळीकडून नाकेबंदी होते आणि म्हणून नांदगाव तिट्टा निवडलाय. कुणाचा विधानसभा मतदारसंघ आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे, परंतु सरकारनं कमी श्रमामध्ये जास्त अडचणीत कसा आणता येतील या दृष्टिकोनातून ते ठिकाण निवडलेलं आहे.